त्यातच काँग्रेस आहे. पवार साहेबांनी सुरुवातच काँग्रेसपासून केली. त्यामुळे आम्ही काँग्रेसपासून दूर आहोत असं कुठे आहे? काँग्रेस बरोबर आहोत, इंडिया आघाडीमध्ये आहोत, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस होते. त्यामुळे मी जर राहुल गांधीजीचे बोर्ड लावले तर त्याला चुकीचं काय? या देशाचे विरोधी पक्ष नेता आहेत. महाराष्ट्रामध्ये आपले सभापती असतील नाही तर अध्यक्ष असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरनं तिथं दुर्दैवाने आम्हाला विरोधी पक्ष नेता नाही दिलं महाराष्ट्रामध्ये. मग आता आपल्याला कोणावर अवलंबून राहायला लागणार आहे? तर देशाचे मोठे नेते जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुलजी गांधी त्यांच्यावर अवलंबून राहावं लागलं. त्यांचं स्वागत केलं त्यात वाईट काय? आणि मी एक सांगतो, माझा स्वभाव माझा थेट आहे. मला जे योग्य वाटतं ते मी बोलून जातो आणि करून जातो. मला योग्य वाटलं त्यांचं स्वागत करावं, ते स्वागत त्या ठिकाणी केलं. आता येत्या काळामध्ये आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आदिवासी मुलामुलींचा विषय या सरकारकडनं जर सुटला नाही तर नागपूरमध्ये पुढच्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात एक खूप मोठं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांचं आम्ही घेऊ आणि त्या आंदोलनासाठी आम्ही राहुल गांधीजींना निमंत्रित करू आणि ते येतील असा आम्हाला विश्वास आहे. ते जेव्हा येतील, पुण्यात जेवढे बोर्ड लावले त्याचे 10 पट जास्त बोर्ड मी इथं लावतो, तेव्हा तुम्ही बघा. काल देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात संवाद झाला, तरुणांशी मोठा असा प्रतिसाद मिळाला, दावा त्यांच्याकडून करण्यात आला. काय प्रतिक्रिया? माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःहून आलेले लोक आणि आणलेली लोक हे जर तुम्हाला बघायचं असेल तर राहुल गांधीजीचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता आणि नागपूरला जो कार्यक्रम घेण्यात आला तो कुठेतरी आणलेल्या लोकांचा कार्यक्रम होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि माझं एवढंच मत आहे की राहुल गांधीजी तिथे असणाऱ्या मुलींशी संवाद साधत होते. आपली अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री तिथं बसलेले आहेत, त्यांना सुद्धा सामान्य लोकांनी प्रश्न विचारले असते तर काय झालं असतं? कदाचित एखाद्या व्यक्तीली जे नागपूरचे सुद्धा नागरिक आहेत त्यांनी प्रश्न विचारला असता, गेल्या 3 महिन्यामध्ये आपल्या नागपूर शहरामध्ये 32 मर्डर झाले, तुम्ही होम मिनिस्टर आहात तर याच्यावर तुम्ही काय करत नाही? त्यामुळे सेट केलेले प्रश्न, त्याला सेट केलेले उत्तर देऊन हे कधीही जेनझीन बरोबर असा संवाद होत नसतो. त्यामुळे आणि त्याच्यात मला असंही कळतंय की कुठल्या तरी एखाद्या क्रिकेटरला पण तिथं आणलं गेलं होतं. आता राहुल गांधीजींचा कार्यक्रम स्वतः त्या व्यासपीठावर होते, बाकी 100 लोक व्यासपीठावर नव्हते नेते आणि कुठलाही सेलिब्रिटी तिथं आला नव्हता जो नागपूरमध्ये आला होता. मग गर्दी आणण्यासाठी सेलिब्रिटीला आणलं होतं का काय केलं होतं हे त्यांनाच माहिती. अशा पद्धतीने संवाद हा होत नसतो. संवाद लोकात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन, आम्हाला तुमच्या मन की बात नकोय, आम्हाला जन की बात ऐकायचंय, लोकांची गोष्ट ऐकणं महत्वाचं आहे. पण तिथं त्यांच्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मन की बात ते जो सेट प्रश्न देऊन ते करत होते हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. मग कार्यक्रम तुम्ही घेतला का राहुल गांधीजींचा कार्यक्रम झाला म्हणून? कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की राहुल गांधीजींचा कार्यक्रम बघून भाजप सुद्धा आता काँग्रेसला कॉपी करायला लागलंय हे मात्र तिथं बघायला मिळतं. दोन्ही राष्ट्रवादी हिंदीकरणाच्या चर्चा सध्या सुरू आहे. तुमचा भाजपसोबत सत्तेत जाण्याचा विरोध राहणार का? चर्चा कुठं सुरू आहे? भाजपला वाटते म्हणून ते चर्चा सुरू करतात, नाही तर कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाला वाटतं म्हणून चर्चा सुरू करतात. पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, आमचे दोन्ही पक्ष एकत्रित येणार नाही. आमचा पक्ष हा रस्त्यावर राहून लोकांची बाजू मांडत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर तिथं राहणार. जो विचार पवार साहेबांनी गेले 65 वर्ष तिथं सांभाळलेला आहे, त्याला वाढवलेलं आहे, ताकद दिलेली आहे, तोच विचार आम्ही पुढे घेऊन. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा तिथं कुठेही त्या ठिकाणी येत नाही. पण कुठे अपसेट दिसताय का? काँग्रेसकडून काही वक्तव्य आले, पवार साहेब जेव्हा मोदी साहेबांना भेटले पंतप्रधानांना त्यानंतर काँग्रेसकडून आमचंही लक्ष ठेवून आहे असे काही वक्तव्य आले, अपसेट दिसताय काँग्रेस? नाही, पवार साहेबांबद्दल कुणीही काँग्रेसमधून बोललेलं नाही. विषय एवढाच आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या विभागामध्ये आमचं काम असतं, सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी बोलतोय, पण त्यांच्याकडे पद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. सामान्य व्यक्तीचं काम करण्यासाठी एक प्रयत्न करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. त्यामुळे आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र घेऊन जातो. तसंच जर सुप्रियाताई आणि काही खासदार पंतप्रधान साहेबांना भेटले असतील तर त्यात चुकीचं काय? पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडनं काम व्हावं अशी त्यांची अपेक्षा असावी. होईल नाही होईल हा वेगळा विषय. त्यामुळे कोणाला तरी भेटलं म्हणून आम्ही एनडीए मध्ये चाललो असं होत नसतं. राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून कधी कधी भेटीगाठी होत असतात, पण ते काय लपून होतात, कोपऱ्यात होतात, खोलीत होतात,
बंद खोलीमध्ये होतात असं होत नसतं. ओपन जर बैठकी नाहीतर भेटी होत असतील तर ते पूर्णपणे राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून लोकांची अडचणी सुटतायत का या प्रयत्नातून होतात असं मला वाटतं.